आता मी जर तुला विचारलं तुला ऋग्वेद येतो का, तुझं उत्तर काय असेल? नाही. ही नाटकं कुठून येतात माहितीये तुला? ऋग्वेद. रंगभूमीवर ते सादर केले जात होते आणि कुणाकुणाच आहेत. मी अमेरिकेत शिकवलं, जर्मनीत शिकवलं, पण भारतात शिकवताना जी मजा येते ती तिथे नाही. फिलॉसॉफी म्हणजे काय? मी जेव्हा PhD झाले तेव्हा मला असं वाटलं अरेच्या मी संस्कृतमध्ये PhD होणार आहे, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी नाही. मग माझी एक मैत्रीण जिओग्राफीत करत होती, ती पण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. मग आम्ही शोध घेतला. तेव्हा काय गुगल नव्हतं. सरांना जाऊन विचारलं, सर म्हणाले फिलो म्हणजे लव आणि सोफाया इज द नेम ऑफ द गॉडेस ऑफ नॉलेज आणि फिलॉसॉफी त्याचा शब्दशः अर्थ लव फॉर नॉलेज. पारनेरकर महाराजांचं जे पुस्तक आहे म्हणजे तो त्यांचा PhDचा प्रबंधच आहे. वाद या शब्दाचा अर्थ मराठीतला नाही बरं, म्हणजे चर्चा वादविवाद असं नाहीये त्याचा अर्थ. वाद म्हणजे इंटरप्रिटेशन अशा अर्थाने येतो. पूर्णवाद हे जे पुस्तक आहे मी दाखवते मुद्दाम, कारण मला आवडेल सगळ्यांनी बघितलेलं. मी कॅप्टन ऋषिकेश पेंडसे आज पूर्ण लाईफ फाउंडेशन तर्फे सुचिता परांजपे यांचा आज मुलाखत घेणार आहे. तर त्यांना पूर्णवाद या विषयावर काय बोलायचं ते आपण जाणून घेऊया. डॉक्टर सुचिता मॅडम, तुमचं पूर्ण लाईफमध्ये खूप खूप स्वागत. कसं वाटतं आज इथे येऊन? छान वाटतंय, कारण मी नव्यानेच या सगळ्या प्रवाहात पडलेली आहे. त्यामुळे एक एक सगळं बघायला आणि शिकायला मलाही आनंद होतो. आणि मुख्य म्हणजे जे मला काही माहिती आहे त्याचं आणि याची संगड घालणं ह्याच्यात मला खरा आनंद आहे. तुम्हाला कशाने प्रेरणा मिळाली आज आमच्याशी संवाद साधण्यात? तो एक खूपच सुंदर असा योगायोग म्हणायला लागेल. मला पारनेरला एका व्याख्यानासाठी बोलावलं आणि त्याच वेळेला हे माहीत नसताना तुमच्याच एक अनुयायी त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांच्याबरोबरच्या गृहस्थांनी मला हे पूर्णवाद हे पुस्तक दिलं आणि मला तो एक दैवी संकेत वाटला आणि म्हणून मी लगेचच ते वाचायला घेतलं. आणि अर्थातच माझा विषय आहे वेद उपनिषद आणि हे सगळं तेच आहे, त्याचं फक्त वेगळं इंटरप्रिटेशन इथे दिसतं. सो मला पुस्तकही आवडलं आणि असं वाटलं चला हे सगळं लोकांपर्यंत. आपला जो आज जो क्राऊड आहे किंवा जो आपले व्ह्युअर्स आहेत ते सगळे एक 20 ते साधारण 31 ते 35च्या वयोगटामध्ये आहे. तर वेद उपनिषद हे तुम्ही त्यांना थोडं एक्सप्लेन करू शका? हो, नक्की करीन. कारण म्हणजे फक्त याच क्राऊडसाठी नाही, पण मला नेहमी वाटतं की मी जी व्याख्यानं देते ती ज्येष्ठ नागरिक खूप ऐकतात, पण त्यापेक्षा तरुण मुलांपर्यंत पोचावी आणि कॅच देम यंग. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहितीच असतं, पण आपली संस्कृती काय आहे हे कळायचं असेल तर आपल्याला खरोखरच वेदांपर्यंत जावं लागतं. आणि मी नेहमी म्हणते की वेद ही भारतीयत्वाची गंगोत्री आहे. तिथून सगळा उगम झालेला आहे आणि फक्त संस्कृती नाही, धर्म, तत्वज्ञान, ज्ञान, विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, अगदी खाणं पिणं इथपर्यंत सगळं ऋग्वेदापासून सुरू होतं. पण आपल्याला ऋग्वेद म्हणजे काय हेच माहिती नाही, नाही का? आणि मला सर्वात दुःख याचं होतं की एखादी गोष्ट माहिती नसताना कसं काय आजची पिढी म्हणते की छे ते मला काय वाचायचं नाही आहे. तुम्ही वाचा, त्याचा अभ्यास करा, नाही आवडलं तर बाजूला ठेवा, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण म्हणजे जे लोक वेद वाचत नाहीत ते आणि वेद यांच्यात दुरावा निर्माण होतो, कारण ते तिकडे वळतच नाही. शिवाय त्यांच्या मनात एक अढी असते की ते काय धर्म आहे, तत्वज्ञान आहे, माझ्या उपयोगाचं नाही. आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे या सगळ्यामुळे एक भीती निर्माण होते मनात त्यांच्या की बापरे, ऋग्वेद मी कधी वाचलं नाही आहे, मला संस्कृत येत नाही, मला इतकं 5000 वर्ष जुनं वाङ्मय वाचायचं नाही, असं ते एक विशेष सर्कल ज्याला म्हणू तसं होतं. आणि यांच्या कोणाच्या लक्षात येत नाही की जर एखादं वाङ्मय किंवा एखादी संस्कृती सतत 5-6 हजार वर्ष चालू आहे तर ते तितकीच ताकदवान असली पाहिजे ना, त्याशिवाय इतकी राहील का ती? हे लक्षात घेतलं की मग तुम्हाला ऋग्वेद बघावा असं वाटेल. मी फक्त ऋग्वेदाचं नाव घेते, तुला माहितीच आहे की 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद
आणि अथर्ववेद. एक मोठी गॅप याच्यामध्ये ही आहे की 2024 मध्ये जे आपण आज बोलतोय त्याच्यामध्ये हे सगळं सोशल मीडिया आणि ऑनलाईनचा हा काळ आहे. तर याच्यामध्ये वेद लोकांपर्यंत न पोहोचण्याचं खरं कारण म्हणजे त्याचा फॉर्मॅट हा एवढा डीप आणि एवढा मोठा आहे की ज्याला ते माहीत नाही तो त्याला तेवढा वेळ देणार नाही. तर हे एका सोप्या भाषेत आणि सोप्या फॉर्मॅटमध्ये कुठे अवेलेबल आहे? यूट्यूबवरच अनेक व्याख्यान आहे. ऋग्वेद या विषयावर आहेत, म्हणजे काही माझी पण आहेत, इतरांची पण आहेत आणि ती जरूर बघता येतात. बरं, तुम्हाला आता माहिती आहे की तुम्हाला आता यू नीड एव्हरीथिंग पॅकेज फॉर्ममध्ये, की ऋग्वेदाची ओळख, की तेवढंच तुम्हाला पाहिजे ते मिळतं. शिवाय मला असं वाटतं तुम्हाला जर एखाद्या विषयात रस असेल तर तुम्ही आपोआप तिकडे वळता आणि तिकडे वळलात की तुमचा तो रस आणि त्यातली रुची आणि अभ्यास वाढत जातो. म्हणजे मला असं म्हणायचं की ऋग्वेद हा किती आजच्या म्हणजे आधुनिक काळात सुद्धा रेलेव्हंट आहे हे आपण लक्षातच घेत नाही अजिबात. रस निर्माण करायला काय करायचं? रस निर्माण करायला वाचन करायचं. बरं, मी अजिबात कोणालाही म्हणणार नाही, 20 वर्षाच्या तरुण मुलांनाही नाही आणि 60 वर्षाच्या ज्येष्ठांनाही नाही की तुम्ही संस्कृत शिका किंवा तुम्ही ऋग्वेदात वाचायला लागा. नको, पण ऋग्वेदाबद्दल वाचता येतं. तुम्हाला काय मराठी येतं, मराठीत शिका, वाचा. अवेलेबल आहेत सगळी पुस्तकं. इंग्लिश वाचा, गुजराती वाचा, हिंदी वाचा. सगळ्या भाषांमध्ये ह्यातली भरपूर माहिती उपलब्ध आहे. ती वाचा आणि मग वाचली की तुम्हाला त्याच्याबद्दलची आवड निर्माण झालीच म्हणून समजा. वेद या शब्दाचा अर्थ काय? अरे वा, छानच. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो, म्हणजे ज्याला आपण लिटरल मिनिंग म्हणतो तसा असतो किंवा त्याचं व्युत्पत्ती एटिमॉलॉजी दिली जाते. विद म्हणजे जाणणे, विद्वान म्हणतो की नाही आपण, त्या विद म्हणजे जाणणेपासनं आणखीनही शब्द होतात. एकीकडे विद्या होतं, विद्याचा अर्थ मी सांगायला नको, पण दुसरीकडे विदपासून वेद होतं आणि वेदचा अर्थ ज्ञान. सो जिथे सगळं ज्ञान सामावलेलं आहे त्या ग्रंथाला ज्ञान म्हणतात. मग ऋग्वेद म्हणजे काय? तत्कालीन मी त्या काळात वगैरे पडणार नाही, पण आजपासून निदान 5-6 हजार वर्षापूर्वी ऋग्वेद रचला गेला. ठीक आहे. मग त्या काळी ज्या देवता होत्या, आता पहा, मी देव किंवा देवी असं नाही म्हटलं, देवता. सगळ्यांना देवता म्हणायचं. इंद्र ही देवता, अग्नी ही देवता, उषा ही देवता, सरस्वती ही देवता. म्हणजे मेल फिमेल असं डिस्टिंक्शन नाही, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही डीटी म्हणा, तसं हे झालं. तर त्या देवतांची हे लोक स्तुती करायचे. दरवेळेला उगी स्तुतीच करायचे असं नाही, त्यांचं वर्णन करायचे, त्यांच्याशी बोलायचे किंवा पाऊस पडतोय त्याचं वर्णन करायचे. हे वर्णन ज्या मंत्रातून केलं जातं ही अर्चना. अर्चना म्हणजे पूजा, तुला माहिती आहे. तर अर्चपासून रुख हा शब्द झाला. ज्या मंत्रातून देवतांबद्दल बोललं जातं त्याला रुख म्हणतात. आणि अशा अनेक, मराठीत आपण त्याला ऋचा म्हणतो, अशा अनेक ऋचा जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणायचं? ऋग्वेद म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद. आणि हे जे 4 प्रकार तुम्ही ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि ते 4 प्रकार सांगितले त्याच्यातले काय फरक? आता ऋग्वेदात मी तुला साधारण सांगितलं, आणखीन बोलू आपण कदाचित. यजुर्वेद, यजुर किंवा यजुस ऍक्च्युली मूळ शब्द म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्यमंत्र. आणि हे गद्यमंत्र पुन्हा जिथे एकत्र केले जातात ते यजुर्वेद. साम म्हणजे प्रगत अशा यज्ञामध्ये, सोमयज्ञामध्ये म्हटले जाणारे 7 स्वरांवर म्हटली जाणारी गाणं त्याला साम असं म्हणतात. 7 स्वर म्हणजे सारे गम पधनी, बरं का. आणि अशी साम जिथे एकत्र केली आहेत ते सामवेद. आणि अथर्व हे एका ऋषीचं नाव आहे. तर त्या ऋषींनी जे जे त्याच्यात बरेच विषय आहेत, पण त्याला सगळ्याला अथर्ववेद म्हणतात. ऋग्वेदाचं वैशिष्ट्य असं की ऋग्वेदात सगळं काही आहे. देवतांची सूक्त आहे. आता मी जर तुला विचारलं तुला ऋग्वेद येतो का, तुझं उत्तर काय असेल?
नाही. एकही मंत्र येत नाही. येतो तर काय झालं. तत्सवितुर्वरेण्य हा विश्वामित्र ऋषींनी रचलेला मंत्र आहे. किंवा गणपतीत मंत्र पुष्पांजली म्हणता. यज्ञेन यज्ञमयजंत देवाः इथून तुम्ही सुरुवात करता. तो पुरुष सूक्तातला मंत्र आहे. म्हणजे मला हेच सांगायचंय की ऋग्वेदाची आणि आपली नाळ तुटत नाही, फक्त आपल्याला ते माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येकाला ऋग्वेद माहीत असतो थोडाफार तरी. दुसरी गोष्ट अशी की देवतांचं वर्णन आहे, त्याच्या जोडीला सामाजिक चित्रण दिसतं. सामाजिक चित्रण म्हणजे कसं, एक ऋग्वेदातल्या ज्या कविता म्हणते मी त्याला खरं म्हणजे सूक्त असं म्हणतात. पुरुष सूक्त हा शब्द ऐकला. विवाह सूक्त आहे, मग तत्कालीन विवाहाबद्दल कळतं. अंत्येष्टी सूक्त आहे, त्याच्याबद्दल कळतं. इतकंच काय, अक्षसूक्त म्हणजे द्यूतकाराची सुद्धा त्याच्यात एक सूक्त आहे. शिवाय युद्धाची वर्णन आहे, दाशराज्ञ युद्ध वगैरे. म्हणजे पहा, मी म्हटलं तसं इतिहासाला सायन्स, सूर्यग्रहणाचा पहिला उल्लेख ऋग्वेदात अत्री ऋषींनी केलाय. हे कुणाला माहिती आहे? अजिबात माहिती नसतं. पण हे वाक्य मी जेव्हा अमेरिकेत शिकवताना पहिल्यांदा एका डॉक्युमेंटरीमध्ये ऐकलं, सोलर एक्लिप्सवर होती, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला की अरे, 2 कारणाने की त्यांनी मान्य केलंय आणि माझ्या देशातल्या किती लोकांना माहित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इतकं प्रगत सायन्स जिथे आहे, तो ऋग्वेद आपण का त्याच्याबद्दल वाचा ना. मी म्हटलं तसं चिकार पुस्तकं आहे, वाचा. आणि ऋग्वेदाची शिवाय बरीच इंटरप्रिटेशन्स असतात. तुला असा अर्थ वाटला, कुठलीही कविता घेतली की त्याला वेगळे वेगळे अर्थ असतात, तसं ऋग्वेदालाही वेगळे अर्थ लावता येतात. तत्वज्ञानही त्याच्यामध्ये. तत्वज्ञानापर्यंत नंतर जाऊ, कारण आपण पूर्णवादात शिरणारच आहोत. पण ज्याला तुम्ही संस्कृतमध्ये नाटक असं, म्हणजे मराठीत पण नाटक म्हणतो, पण शाकुंतल, मृच्छकटिक ही कदाचित तू नावं ऐकली असशील संस्कृत नाटकांची. नसली तरी चालेल, कारण पण माहिती असतात लोकांना जनरली. ही नाटकं कुठून येतात माहिती आहे तुला? ऋग्वेदात त्याला संवाद म्हणतात, पण दे मस्ट बी स्टेज्ड. रंगभूमीवर ते सादर केले जात होते. आणि कुणाकुणाचे आहेत? पुरुरवा आणि उर्वशी यांचा संवाद, ज्याच्यावरनं पुढे कालिदासानी विक्रम उर्वशीय नावाचं नाटक लिहिलं. त्याचं मूळ कुठे सापडतं? ऋग्वेदात सापडतं. किंवा एक तर माझा आवडीचा आहे, आणि तो म्हणजे विश्वामित्र नदी संवाद. बियास आणि सतलज असं ज्याला तुम्ही म्हणता, आता त्या पंजाबातल्या नद्या तेव्हाही होत्याच अर्थात. त्याला विपाट आणि शुतुद्री असं म्हटलेलं आहे. त्यांच्या संगमावर विश्वामित्र येतात आणि त्यांना ओलांडून जायच्यात त्या नद्या. तर ते त्यांना म्हणतात पाणी खाली करा, मग त्या म्हणतात आम्ही का करू. असं नाटकासारखा संवाद आहे. म्हणजे ऋग्वेदात सगळं काही आहे. कोडी आहेत की असा असा देव आहे, त्यांनी तसं तसं केलं होतं, तर त्याचं नाव काय. म्हणजे अजिबात तुम्हाला कंटाळा येत नाही. अजिबात ते काहीतरी जुनं पुराण आहे ही कल्पना मनातनं काढून टाकली की ऋग्वेद तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत. आणि खरं म्हणजे तर तत्वज्ञान. तुम्ही अमेरिकेत शिकवायचा त्याच्याबद्दल थोडं खरं सांगू का, मी अमेरिकेत शिकवलं, जर्मनीतही शिकवलं, पण भारतात शिकवताना जी मजा येते ती तिथे नाही. कारण आपल्या मातीतल्या लोकांना जसा त्या गोष्टीचा एक फील येतो तसा परदेशी लोकांना येत नाही. ते त्याच्याकडे भाषाशास्त्र म्हणून, दैवतशास्त्र म्हणजे मॅथॉलॉजी, लिंग्विस्टिक्स असं बघतात, किंवा हिस्ट्री ऑफ रिलिजन म्हणून. आपलं तसं नाही होत. आपल्या सगळ्यांच्या, मी श्रद्धा हा शब्द वापरतेय, पण आपल्या सगळ्यांच्या श्रद्धा कुठेतरी असतात त्याच्यात अडकलेल्या. आणि म्हणून इथे शिकवायला मजा येते. पण मी तत्वज्ञानाबद्दल जरा बोलते. तत्वज्ञानाला इंग्लिशमध्ये आपण फिलॉसॉफी म्हणतो. फिलॉसॉफी. अगेन मला नेहमी वाटतं की संस्कृत काय, इंग्लिश काय, आपण अर्थ जाणून न घेता शब्द वापरतो. फिलॉसॉफी म्हणजे काय. मी जेव्हा PhD झाले तेव्हा मला असं वाटलं, अरेच्या मी संस्कृतमध्ये PhD होणार आहे, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी नाही.
मग माझी एक मैत्रीण जिओग्राफीत करत होती, ती पण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. मग आम्ही शोध घेतला. तेव्हा काय गुगल नव्हतं. सरांना जाऊन विचारलं. सर म्हणाले फिलो म्हणजे लव्ह आणि सोफाया इज द नेम ऑफ द गॉडेस ऑफ नॉलेज आणि फिलॉसॉफी त्याचा शब्दशः अर्थ लव्ह फॉर नॉलेज. मग तो कोणत्याही विषयात कशातही उद्या तू कुठल्या भाषेतला अर्थ आहे फिलो? ग्रीक. पण आता तो इंग्लिशमध्ये आहे. पण इंग्लिशमध्ये त्या शब्दाचा अर्थ इंग्लिश लोकांनाही माहीत नसतोच. कोण बघतो असं. आता तुझ्या लक्षात येईल की आपल्याकडचं वेद हा शब्द आणि हा फिलॉसॉफी हा शब्द याच्यात ज्ञान किती आलेलं आहे. म्हणजे शब्दातच ज्ञान आहे. आणि शेवटी ऑल फिलॉसॉफी बॉइल्स डाऊन टू वन थिंग. सगळेजण, मग ते आमचे वसिष्ठ विश्वामित्र वगैरे ऋषी असू दे, नाहीतर कोपर्निकस गॅलिलिओ हे सायंटिस्ट असू देत, नाहीतर अगदी आत्ताचे स्टीव्हन हॉकिंग सारखे सायंटिस्ट असू दे, दे अल्टिमेटली कम टू लास्ट क्वेश्चन. त्यांचं सगळ्यांचं ध्येय काय आहे? सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. आणि ऋग्वेदात इतकी अप्रतिम सूक्त आहेत त्याच्याबद्दल बोलणारी, बट ते उगीच नुसते जड शब्द वापरत नाही, त्याला सायंटिफिक बेस आहे. व्हॉट वी लॅक इज द विजन टू लुक ॲट दॅट. आपण भाषांतर करतो, ही अग्निदेवतेला उद्देशून ऋचा आहे. अरे पण त्यातनं काय म्हटलंय ते पहा, ते बघायला पाहिजे. आणि अशी जी अनेक सूक्त आहेत, त्या सूक्तातली मी एखाद उल्लेख करते, नासदीय सूक्त म्हणून, की न असत आसीत न सत आसीत, देर वॉज नीदर एक्झिस्टन्स नॉर नॉन एक्झिस्टन्स. हे जर का तुम्ही सृष्टीच्या उत्पत्तीचं पहिल्या क्षणाचं वर्णन वाचलं, कॅन यू इवन इमॅजिन, कॅन यू इवन व्हिज्युअलाइज व्हॉट इट वॉज. बट दे न्यू, ते न्यू म्हणजे त्याशिवाय त्यांनी लिहिलं नाही. आणि मग त्यातनं पुढे कसं निर्माण झालं. आणि त्यांनी सांगितलं पूर्वी काही नव्हतं, जमीन नाही, काही नाही, फक्त पाणी होतं. त्यातनं आता स्टीफन हॉकिंग तुम्हाला सांगतो की गॉड पार्टिकल आलं. आमचे ऋषी ऋग्वेदात सांगतात 5000 वर्षापूर्वी की पाण्यातनं पहिली सृष्टी निर्माण झाली. सृष्टी म्हणजे क्रिएशन या अर्थाने ते बोलतात. तेव्हा या दर्जाचं, या क्वालिटीचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. फक्त आपल्याकडे मला नको ऋग्वेद, ही जी भावना आहे त्याच्यामुळे मार खाल्ला जातो. आत्ताचं जग हे स्पष्ट बोलायचं तर मार्केटिंगचं आहे. यू नो इट. याचं मार्केटिंग झालं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय तुम्ही लोकांसमोर आणायचा प्रयत्न करताय, हे खूप छान आहे. एक गंमत सांगताय मार्केटिंगवरनं. मी मध्यंतरी वाचलेली गोष्ट की कोलंबसच्या खूप आधी, तुला माहिती आहे का, भारतीय लोक अमेरिकेत, सो कॉल्ड अमेरिकेत पोचले होते. तिथे एक शिलालेख सापडलाय विच गोज व्हेरी मच इन द पास्ट, म्हणजे कोलंबसच्या आधी 1001 वर्ष, ज्याच्यावर संस्कृतमधला शिलालेख. तेव्हा एकाने असं म्हटलं की कोलंबस वॉज नॉट द फर्स्ट पर्सन टू डिस्कवर अमेरिका. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू होल्ड अ प्रेस कॉन्फरन्स. आणि हे खरं आहे की लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवणं याचा अनेकांनी प्रयत्न केला, जसा या पूर्णवादामध्येही केलाय, तो सगळ्यात महत्त्वाचा. मी सारखा सूक्त हा शब्द वापरते. सूक्त मला म्हणशील तर वैदिक कविता, ठीक आहे, पण सूक्ताला सुद्धा एक विशिष्ट अर्थ आहेच. सु आणि उक्त. उक्त म्हणजे म्हटलेलं आणि सु म्हणजे चांगल्या रीतीने, सुस्वागतम वगैरे आपण म्हणतो की नाही. तर सूक्त म्हणजे जे चांगलं म्हटलेलं आहे ते. नंतरच्या संस्कृत वाङ्मयामध्ये तुम्हाला सुभाषित हा एक प्रकार दिसतो. वैदिक काळात त्याच अर्थाने सूक्त हा शब्द आला. आणि माझं असं सर्वांना सांगणं आहे की काही शब्द असे आहेत की ज्याचं भाषांतर करू नये. आता तुम्ही जर इंग्लिशमधलं पुस्तक वाचलं तर सूक्ताला सर्रास द पुरुष हिम वगैरे म्हणतात, पण हिम हा आपल्या संस्कृतीत जुळणारा शब्द नाहीये, तर तो वापरू नये, सूक्तच वापरावं.
डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेकरकर यांचं जे पूर्णवाद हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेद हे कशा पद्धतीने वाढले? पारनेरकर महाराजांचं जे पुस्तक आहे म्हणजे तो त्यांचा PhDचा प्रबंधच आहे, पूर्णवाद नावाचा. आणि त्याच्यावरनच तुझ्या नावावरूनच लक्षात येईल की हे पूर्ण अर्थ वेदांना देण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. वाद या शब्दाचा अर्थ मराठीतला नाही बरं का, म्हणजे चर्चा वादविवाद असं नाहीये त्याचा अर्थ. वाद म्हणजे इंटरप्रिटेशन अशा अर्थाने येतो. काय गंमत झालीये, थोडंसं मी पुढे जाऊन बोलते आधी पुढच्या काळातलं, की ऋग्वेदानंतर उपनिषद नावाचा जो आपल्याकडे ग्रंथ आलेत त्याच्यात निखळ तत्वज्ञान किंवा ज्याला आजकालच्या भाषेत आपण अध्यात्म म्हणतो, म्हणजे आत्मा, ब्रह्म, कर्म, पुनर्जन्म या सगळ्या संकल्पना उपनिषदांमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतात. त्याच्याबद्दल काही वादच नाही. ऋग्वेदात त्या नुसत्या इंडिकेट केलेल्या आहेत, बरोबर, म्हणजे बीज रूपात आहे असं मी म्हणेन. तर काय झालं पुढे, अगदी मी काहीतरी म्हटलं, आत्ता मी बोलते, माझ्या तोंडून गेलेल्या एखाद्या वाक्याचा अर्थ तू असा लावशील, दुसरा कोणी तसा लावेल आणि तिसऱ्या कोणाच्या मनात असं कसं असेल, म्हणजे प्रत्येकाच्या मनात अगदी इंटरप्रिटेशन वेगळं. आणि हे इंटरप्रिटेशन इतकं झालं विशेषतः उपनिषदांचं की एक समज अद्वैतवाद हा वेदांत असं एक तत्वज्ञान आहे, ठीक आहे. त्याच्यात शंकराचार्य 8व्या शतकात होऊन गेलेले आदि शंकराचार्य यांनी अद्वैत सांगितलं. थोडक्यात सांगते, तुझ्या माझ्यातला आत्मा आणि अंतिम सत्य ब्रह्म हे एकच आहे आणि तुझा माझा आत्मा पण एकच आहे, आविष्कार वेगळा आहे, एवढंच. हे आत्ता सांगितलं अशासाठी की पूर्णवादात हे सतत येणार आहे आपल्याला. आणि ते सगळ्यांना मान्य झालं असं नाही. मग कोणीतरी अद्वैत म्हणजे फरक नाही, पण कोणीतरी द्वैत म्हटलं की ब्रह्म वेगळा आणि आत्मा वेगळा. मग कोणीतरी शुद्धाद्वैत म्हटलं म्हणजे अद्वैत आहे पण त्याच्यात थोडा फरक आहे. आणि कोणी द्वैताद्वैत म्हटलं म्हणजे काही गुण सारखे असतात काही नसतात, असं त्यांना विशिष्टाद्वैत आहे. रामानुज, निंबार्क, मध्व, वल्लभ आणि शंकर या 5 स्कूल्स ऑफ इंटरप्रिटेशन झाल्या. आणि या गंमत अशी आहे की हे सगळे इतके विद्वान लोक आहेत की ते तुम्हाला पटवून देतात, पण त्यांचे अनुयायी मात्र भिन्न भिन्न झाले. म्हणजे तू जर का मध्वपंथीय असला आणि मी शांकरवाली असले तर आपलं पटतच नाही वैचारिक पातळीवर. पारनेरकर महाराजांनी मुख्य काय केलंय तर त्यांनी असं सांगितलंय की विशिष्टाद्वैत चांगलं, शुद्धाद्वैत वाईट असं काहीही नाहीये. सगळे आपापल्या परीने चांगलेच आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे, मी म्हटलं तसं प्रत्येक जण तुम्हाला पटवून देतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हे सगळं, हा जो वाद आहे, हा तुमचा जो सिद्धांत आहे तो पूर्ण आहे, सगळे विचार त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेतच आहेत असं त्यांचं मत आहे. शिवाय त्यांनी एक जो अगदी वेगळा सिद्धांत इथे मांडलाय, त्याच्यासाठी तुला थोडं पुरुष सूक्त जे आहे त्याचा त्यांनी बराच इथे उपयोग केलाय. आणि शिवाय उपनिषदांबद्दलही महाराज बरंच बोलले, विशेषतः ईशावास्य, कठ, छांदोग्य वगैरे. त्यांनी असं म्हटलंय इथे की पुरुष सूक्तामध्ये एक मोठा पुरुष असं शब्द बरोबर नाही, विराट पुरुष असं त्याला म्हटलेलं आहे, त्याच्यापासून सृष्टी उत्पत्ती झाली. आता त्याचं वर्णन त्यांनी कसं केलंय, पुरुष सूक्तामधली जी सुरुवात आहे ती अशी आहे, सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठन् दशांगुलम. मला माहिती आहे सगळ्यांना याचा मी म्हटलं म्हणून लगेच अर्थ कळेल असं नाही, पण अर्थ असा आहे की सहस्राक्ष, त्याला 1000 डोळे आहे, 1000 पाय आहे, 1000 डोळे आहेत म्हणजे काय, त्याला सगळं काही दिसतं. 1000 पाय आहेत म्हणजे काय, तर तो कुठेही जाऊ शकतो. आपण इंग्लिशमध्ये ऑमनीसायंट, ऑमनीप्रेझेंट वगैरे शब्द वापरतो. मी मुद्दाम हे वापरते कारण अलीकडच्या लोकांना जास्त तीच भाषा कळायला लागली आहे. असं असल्यामुळे
तो काय करतो, ही सगळी पृथ्वी, भूमी, विश्व तो वृत्वात, तो पूर्ण कुठेही जातो आणि सगळी तो कव्हर करतो, आवरण करतो त्याला, आणि तरी सुद्धा तो उरतोच. अत्यतिष्ठत दशांगुलम, 10 बोटं जागा अजून त्याला कुठे पाय ठेवायचा हे कळत नाही. इन अदर वर्ड्स, पुरुष हा पृथ्वीपेक्षा मोठा आहे, नुसता आकाराने नाही, महत्वाने सुद्धा. आणि म्हणून पुरुष हेच खरं तत्व, असं त्यांनी पुरुषसूक्तात पुढे बरंच काही आलेलं आहे, ते सगळं यांनी घेतलंय. पण त्यांनी असं सांगितलं की हा जो म्हणजे पारनेरकर महाराजांनी, हा जो पुरुष आहे त्याची ती स्वरूप आहेत, आणि हा अगदी वेगळा आणि नवा विचार आहे. ती स्वरूप कोणती? त्यांनी सांगितलं शिव, विष्णू आणि ब्रह्म. आता हे तिन्ही शब्द आपल्याला ओळखीचे, तसं काही हे नाही, पण याच्यातला जो त्यांचा अर्थ आहे तो फार वेगळा आहे. त्यांनी असं सांगितलं की शिव याचं एक विशिष्ट असं काम आहे, विष्णूचं आपल्याला विष्णू म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय वगैरे माहिती असतं नेहमी, आणि विश्व हे अध्यात्म स्वरूपाचं त्यांचं काम आहे. पण विश्व म्हणजे विश्वरूप म्हणजे काय पुरुषाचं, तर ज्याला आपण मटेरियल वर्ल्ड म्हणतो ना, फिजिकल वर्ल्ड, ही खुर्ची, ते पुस्तक, आपले कपडे, हे सगळं विश्वरूप आहे. आणि शंकराचार्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं की हे जे फिजिकल सगळं जग आहे, पार्थिव म्हणूया आपण त्याला, पार्थिव जगत आहे ते खरं नाही आहे, आणि त्याला त्यांनी माया असं शब्द वापरला. माया म्हणजे इल्युजन. हे तुम्हाला असं वाटतंय की हे पुस्तक आहे, पण तिथे काही नाहीच आहे असं त्यांनी. ठीक आहे, त्यांचा पारनेरकर महाराजांचा मला विशेष सगळ्यात असा वाटतो म्हणजे ते कुणालाही नावं ठेवत नाही, उलट प्रत्येकाचा सिद्धांत त्या त्या ठिकाणी कसा योग्य आहे हे तुम्हाला पटवून देता. पण इथे ते म्हणता की पुरुषाचं विश्वरूप हे सुद्धा सत्यच आहे. जरी त्याला इतर कोणी माया म्हटलं तरी ते माया म्हणायला तयार नाही, आणि ते पटू शकतं. कारण अगदी स्पष्ट म्हणजे अशा प्रकारचं, ज्याला आजकाल तुम्ही काय व्हर्च्युअल रियालिटी वगैरे शब्द वापरता, आभासी विश्व, शंकराचार्यांनी तेच सांगितलं की हे विश्व आभासी आहे, इट्स ऑल इल्युजन. तसं वेदामध्ये कुठे सूचित केलेलं नाही, आणि म्हणून ते म्हणतात की विश्वरूप हे सत्य आहे. ठीक आहे, विष्णुरूप तर झालंच, आणि विष्णू ही संकल्पना महाराजांनी जास्त करून ज्याला आपण ईश्वर म्हणतो, भक्ती या स्वरूपात बोलतो, त्याच्यासाठी वापरलेली आहे, आणि शिव ही उत्पत्तीसाठी वगैरे वापरते. त्यांचा काय म्हणणं आहे की कर्म, ज्ञान, उपासना, उपासना म्हणजे भक्ती म्हण किंवा काही म्हण, त्याला उपासना हा शब्द तुम्हाला माहिती आहे, पण कर्म, ज्ञान आणि उपासना ही या 3 गोष्टींची म्हणजे तत्वांची खास वैशिष्ट्य आहेत. आणि म्हणून जसं शिव, विष्णू आणि ब्रह्म एक म्हणजे पुरुषाची 3 रूपं म्हणून सांगितली, तसं कर्म, ज्ञान आणि उपासना हे त्यांचे गुण म्हणून सांगितले. आणि या सगळ्यातून विश्व निर्माण झालं. विशेषतः पुरुष सुक्ताबद्दल पूर्णवाद हे जे पुस्तक आहे, मी दाखवते मुद्दाम कारण मला आवडेल सगळ्यांनी बघितलेलं. या पूर्णवाद पुस्तकामध्ये पुरुष सुक्ताबद्दल खूप छान लिहिलेलं आहे, किंवा उपनिषदांबद्दलही लिहिलंय, पुढे बोलूच आपण त्याच्यावर. बरेचदा लोकांना ज्ञान आणि विद्या यातील नेमका फरक काय हे माहीत नसतं. महाराजांनी या ग्रंथात त्याचा खूप सुंदर व्याख्या केली आहे, त्यावर आपण काही बोलू शकता का? अर्थात, म्हणजे माझे विचार नाहीत, हे त्यांचेच विचार आहेत, पण मी ते तुझ्या पुढे आणते. काय आहे, आत्ता सुद्धा एस्पेशली सध्याच्या जगात इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम अशा 3 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही IT म्हणता तेव्हा यू आर टॉकिंग अबाउट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. त्याच्यात ज्ञान असायचा कुठे संबंध नाही आहे, त्याच्यात विद्या असायचा कुठेही संबंध नाही आहे, आणि ही इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट द टिप ऑफ युअर थम्स.
राईट. त्यांचं म्हणणं असं, आणि त्यातला एक मुद्दा मला खूप पटतो, की ज्ञान हे भौतिकाचं असतं. लक्षात आलं काय म्हणते मी? म्हणजे काय, आता न्यूटनचे लॉज ऑफ मोशन हे भौतिकाचं, फिजिक्सचं ज्ञान आहे. हो. हो. पण विद्या ही त्याच्या पलीकडची असते. ओके. याला इंग्लिशमध्ये, म्हणजे फिजिक्स म्हटलं मी म्हणून मला आता आठवलं, मेटाफिजिक्स असं आपण म्हणतो, मेटाफिजिकल कन्सेप्ट वगैरे. ओके. हा. मेटा म्हणजे बियॉन्ड, आणि मेटाफिजिक्स म्हणजे जे या पार्थिव जगाच्या पलीकडे आहे ते विद्या आहे. तेव्हा ज्ञान आणि विद्या, आणि ह्याच्यात त्यांनी एक सांगितलेला फार महत्वाचं आहे, ते असं की विद्या म्हणजे ज्ञान मिळालं की त्यातनं अहंकार येऊ शकतो. मी काय, उपनिषदांमध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत की एवढंच ज्ञान मिळाल्यावर हे लोक येतात आणि आपल्या गुरुला सांगतात मला सगळं माहिती आहे. असं म्हणणाऱ्या माणसाला काही माहीत नसतं. पण हा जो एक प्रकारचा, मी त्याला अकॅडमिक ॲरोगन्स म्हणेन, ॲरोगन्स येतो तो ज्ञानाने येतो. पण जो विद्या घेतो, जो म्हणजे ज्याला मी आता अध्यात्मविद्या असंच त्याला म्हणेन कदाचित, त्याच्याकडे नम्रता येते, आणि ते फार महत्वाचं आहे. तुला माहिती असेल की संस्कृतमध्ये अशी सुभाषितं पण आहे, विद्या विनयेन शोभते. तुमच्याकडे विद्या असेल तर ती विनयामुळे, तुमच्या नम्रतेमुळे ती शोभून दिसते, असं सांगितलंय. इनफॅक्ट या पुस्तकामध्ये मुंडक उपनिषदाचा सुद्धा खूप उपयोग केलाय. मी थोडं त्याच्याबद्दल बोलते, कारण मेजर त्यांनी विद्या अविद्या याच्यावर बोलताना ते वापरलंय. मुंडक उपनिषदामध्ये एक प्रश्न विचार, बाय द वे आपल्याकडे सगळं उपनिषदातलं ज्ञान हे पॉडकास्ट होतं बरं का. म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारायचा आणि एकाने त्याचं उत्तर द्यायचं, या स्वरूपातच सगळं ज्ञान आलेलं आहे. तर एकाने प्रश्न असा विचारला त्यांना की ज्ञानी कुणाला म्हणावं. तेव्हा जे मुंडकात उत्तर मिळालंय ते सर्वांनी केवळ उपनिषदासाठी नाही, आपल्या रोजच्या आयुष्यासाठी लक्षात ठेवावं की यस्या मतम तस्य मतम. काय असतं, जो माणूस म्हणतो की हो हो मला हे येतं, त्याला काही येत नसतं, ते उपनिषद सांगते हो तुम्हाला. आणि जो म्हणतो नाही बो, मी इतकी पुस्तकं वाचली पण अजून माझ्या हे लक्षात आलं असं मला वाटत नाहीये, तो खरा ज्ञानी असतो. आणि हा फरक ज्ञान आणि विद्यामध्ये सुद्धा दिसतो, आणि ते सगळ्याच उपनिषदामध्ये दिसतं, पण मुंडक उपनिषदामध्ये ते स्पष्ट मांडलेलं आहे. एक छांदोग्य नावाचं उपनिषद आहे, त्याच्यात मी तुला आत्ता म्हटलं तसं श्वेतकेतू हा आपल्या पित्याकडे, उद्दालक अरुणी नावं कशी भारदस्त आहेत ना, त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, म्हणजे शिकून आलेला आहे, स्नातक म्हणजे ग्रॅज्युएट झाला, आणि म्हणतो मला आता ब्रह्मविद्या येते. तर ते म्हणतात हो का, आणि मग त्याला एक छोटासा प्रश्न विचारतात, ज्याचं उत्तर त्याला देता येत, प्रश्नच समजत नाही तर उत्तर काय देणार तो. तर उत्तर समजत नाही म्हटल्यावर ते त्याला म्हणतात तू बस मी सांगतो. आणि दरवेळेला त्यांनी काही सांगितलं, असं कसं, हे कशावर ते खरं, असे प्रश्न विचारतो. तेव्हा ते त्याला एक दोन शब्दांचं वाक्य ऐकवतात, तेही प्रत्येकाने लक्षात ठेवावं. श्रद्धस्व सौम्य. सौम्य म्हणजे बाळा, अरे बाळा थोडी श्रद्धा ठेव, थोडा विश्वास ठेव. ही श्रद्धा ठेवलीस तर तुझ्या ज्ञानाचं विद्येत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही कुठलंही पुस्तक वाचता, आता समजा कोणीतरी काय अप्रतिम पुस्तक लिहिलंय XYZ, माझा जर XYZ वर विश्वास नसेल तर मी त्या पुस्तकावर कसा विश्वास ठेवू. मला जर कणाद काय म्हणतो हे, म्हणजे कणादावर विश्वास नसेल तर त्यांनी अणुसिद्धांत मानला हे मी कसं समजायचं. भास्कराचार्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी लिहिलेलं गणित मी का म्हणून मानेन. तर विश्वास ठेवला की या ज्ञानाचं विद्येत रूपांतर होतं. याच उपनिषदामध्ये आणखीन एक भाग आहे, तो सुद्धा मुद्दाम सांगणार आहे, कारण महाराजांनी त्याचं इंटरप्रिटेशन अगदी वेगळं केलंय. म्हणजे मला
इतके 40-50 वर्ष संस्कृतचा अभ्यास करून सुद्धा असं वाटलं, अरे हा विचार नवीन आहे सर्वस्वी. 2 संकल्पना आहेत, विद्या आणि अविद्या. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं, म्हणजे नाही, बरोबर. अभय म्हणजे अभय नाव असतं, त्याला भीती नाही. अशोक, त्याला शोक नाही, दुःख नाही, तो अशोक. मग अविद्या म्हणजे काय? माझ्याकडे विद्या नाही म्हणजे माझ्याकडे अविद्या आहे, असाच अर्थ सगळ्यांना वाटणार. तसा नाही आहे. आणि तो शंकराचार्यांनी सांगितला आणि लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर झालाय. तो असा अर्थ शंकराचार्य सांगतात. इवन पातंजल योगसूत्रात पण असंच सांगितलंय की चुकीचं ज्ञान म्हणजे अविद्या. चुकीचं ज्ञान म्हणजे काय? आता तुला माहितीये, मी काही नावं घेणार नाहीत कोणाची, पण मी जर इतक्या लोकांना ठार मारलं तर माझ्यासाठी स्वर्गात त्या कोण कितीतरी अप्सरा वाट बघणार आहेत आणि माझं कल्याण होईल म्हणून मी ते करीन. असं करणारे जे आतंकवादी आहेत त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. त्यांना ते ज्ञान झालेलं आहे, पण ते ज्ञान नसून ती अविद्या आहे. असं अशा अर्थाचं शंकराचार्यांनी हे उदाहरण दिलं नाही, पण ही अविद्या झाली. इनफॅक्ट योगामध्ये तर खूप छान सांगितलंय की जे सुख नाही त्याला सुख मानणं, जे स्थिर नाही त्याला, म्हणजे अस्थिर आहे, आज आहे उद्या नाही, त्याला स्थिर मानणं ही अविद्या. पण महाराज तुम्हाला असं सांगतात की अविद्या म्हणजे काय? दर वेळेला अविद्या वाईट आहे असं नाही. आणि त्यांनी विद्येचा जो अर्थ लावलाय पुन्हा मुंडकामध्येच ते येतं. ते म्हणतात की मुंडकात परा आणि अपरा विद्या असे 2 भाग सांगितले. परा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आता आपण जी आदी वाचली, आणि त्यांची ॲन्सिलरी टेक्स्ट म्हणतात षडंग ते. इनफॅक्ट काय काय आपण अकॅडमिक्स पुस्तकं वाचतो ती. परा यया अक्षरम, आणि पराविद्या कोणती? तर जिच्यामुळे अक्षर म्हणजे ब्रह्म समजतं. त्यामुळे लोक काय म्हणतात, काय करायचंय अविद्या, ती अविद्या कशाला शिका. यांनी असं सांगितलंय महाराजांनी की अविद्या म्हणजे जात मात्रांचं आणि पार्थिवाचं ज्ञान, आणि विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे त्याच्याबद्दल काही कोणाच्याच मनात दुमत नाहीये. तेव्हा ही अविद्या ही वाईट नसून चांगली आहे. ती सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे, तीही तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही त्याचा वापर कसा करणार हे तुमच्यावर आहे. तर या पुस्तकाबद्दल आपण आता जाणून घेतलं, तर या पुस्तकातून आपण बोध काय घ्यायचा? हो, मी तुला सुरुवातीला सांगितलं तसं की आधी वेदाबद्दल आपण बोललो, नंतर वेद आणि महाराजांचा पूर्णवाद याची आपण सांगड घातली, म्हणजे त्यांनी कसं वेदातूनच ते घेतलंय असं पाहिलं. तर शेवटी त्यांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांनी पण याचं काहीतरी एक कन्क्लुजन काढलंय, थिसिस आहे त्यांचा. आणि त्यांनी अद्वैत न म्हणता, म्हणजे मी सांगितलं मगाशी की शंकराचार्यांनी अद्वैत सांगितलं, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, त्याऐवजी त्यांनी पूर्णाद्वैत असं सांगितलं. हा शब्द आधीच्या 5 भाष्यकारांमध्ये आलेला नाही, हा यांचा स्वतःचा आहे. आणि तो काय आहे हे आता आपण थोडक्यात पाहिलेलंच आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटेल की हे बघ, तत्वज्ञान हे प्रत्येकाला पचतं असं नाही, कबूल आहे, प्रत्येकाला ते आवडेल रुचेल असंही नाही आहे. पण मी यातनं जो एक खरा बोध घेतला ना, तो असा घेतला की तुमचं जे ज्ञान आहे त्याचं विद्येमध्ये रूपांतर करायचा प्रयत्न ही खरी आयुष्याची धडपड आहे. ज्ञान प्रत्येकाकडे आहे, पण विद्या प्रत्येकाकडे नाही आहे. आणि त्याच्यासाठी काय काय पाहिजे? श्रद्धस्व सौम्य आपण पाहिलं, श्रद्धा पाहिजे, गुरु पाहिजे, आणि सर्वात मुख्य म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे ज्ञातुम इच्छा. तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पूर्णवाद पूर्णपणे समजला, याच्यात वाद नाही. नमस्कार. पूर्ण लाईफ फाउंडेशन तर्फे आज तुम्ही इकडे आलात, तर आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आणि या पूर्णवाद बद्दल आम्हाला डिटेलमध्ये समजून घेण्याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद.